सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अजून एक मी यात भर घालतो, अनेक संशोधकांचं असं मत आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 8 एप्रिलला झालेला आहे. ॲडव्होकेट आहे, त्यांचं नाव मी ते पटकन विसरलेलं आहे, त्यांचं पुस्तक आहे आणि त्यांनी हा दावा अनेक ठिकाणी केलेला आहे, पुरावे देऊन केलेला आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी 8 एप्रिलला शिवजयंतीसुद्धा साजरी केली जाते. तर एप्रिल महिना हा महापुरुषांच्या जयंतीचा महिना आहे असं म्हणण्यास काय हरकत नाही. खरं म्हणजे याचे आणि माझं नातं फार वर्षापासून आहे. म्हणजे मी त्याला म्हणेन की 40-50 वर्षापासूनचं आहे. माझे मोठे बंधू इथं आलेले आहेत, चंद्रशेखर विनायक भैलुमे, हे ते एचएमध्ये कामाला होते. त्यामुळे मी एचएमध्ये जसं मला कळतंय 10वी नंतर बराच वेळा आलेलो आहे, इथं राहिलेलो आहे. एचएची बस सेवा पुण्यात पकडायची, रुपयाचं तिकीट आणि ते इथं सोडायचे. त्यामुळे याचे हे मला माझं घर वाटतं आणि मी आज माझ्या घरात बोलतोय याचाच एक मला अनुभव आज इथे येतो. नंतरच्या काळामध्ये याचेमधले अनेक आमचे मित्र झाले. आदरणीय रमेशजी जाधव आहेत, बोरावके आहेत, मिलिंदजी जाधव आहेत. वही पेन संकलनाच्या निमित्ताने आणि याच्यामध्ये अशी काही लोक आहेत की ते आपलं काम करून समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीने झटण्याचं काम करत आहेत. त्यामुळे याचे संबंधित वेगळा आदर, त्या लोकांसंबंधी वेगळा आदर. आदरणीय मोहम्मदभाई पानसरे यांचं नाव आमच्या घरात दादा सातत्याने काढतो. याचेमधल्या आठवणी सगळ्या इथे आमच्या घरामध्ये मनामध्ये घर करून राहिलेल्या आहे. त्यामुळे याच्यामध्ये हा कार्यक्रम होतोय याचा मला एक मनस्वी आनंद होतो. खरं म्हणजे या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडचे महापौर आदरणीय रविभाऊ लांडगे येऊन गेले. बाबर सर आताच मागाशी थोडे बोलले, सूर्यवंशी सर येऊन गेले, असे मोठे बहल सर येऊन गेले. ही फार मोठी गोष्ट आहे की तुमच्या जयंतीत दखल इथल्या सर्व प्रस्थापित माणसांनी घेतलेली आहे. इथे आता स्टेजवर उपस्थित आहेत आदरणीय मोहम्मदभाई पानसरे, माजी महापौर पिंपरी चिंचवड, कैलास नरवडे, विजय पाटील, प्रशांत मुखर्जी, दीपक भुजबळजी, सगळ्यांच्या तुम्ही पदं घेत नाही आहेत. सतीश कुमारजी, विजय पाटील, नितीन नलावडे, विजय गायकवाड, मारुती लोखंडे, दिलीप कोंडे, कैलास नरुटे, सौ उज्ज्वला देशमुख, महेश बधे, मिलिंद जाधव, सुनील रिकामे, या सर्वांचे मी आभार मानतो. अनेक कार्यकर्ते की त्यांनी हा इथे एकत्र कार्यक्रम केला आहे. ओबीसी, SC, ST, शिवप्रतिष्ठान, शिवस्मारक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, ही फार अनोखी गोष्ट आहे. मला याला थोडा उशीर झाला, मी त्या संबंधित तुमची माफी मागतो. पण मधुबन सांगवी इथे गणेश मंदिर ट्रस्टने, गणेश ढोरे यांनी आज आंबेडकर जयंती केलेली आहे. ते धार्मिक मंदिर असेल, ट्रस्ट असेल, पण त्यांना वाटलं की आपण जयंती केली पाहिजे बाबासाहेबांची. कारण बाबासाहेबांची जयंती म्हणजे या माणसांची जयंती म्हणजे हा लोकशाहीचा उत्सव आहे. म्हणून मी पहिले तिकडे गेलो, मग इकडे आलो. खरं म्हणजे रमेशजी जाधवांनी माझं फार काम हलकं केलेलं आहे. किंवा बाबासाहेबांनी जे जे काम केलेलं आहे ते कशा प्रकारचं आहे त्यांनी एक आपल्याला धागा सांगितला की सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम जे काय पुरोगामी विचारवंत आहे त्यांचं एक समान सूत्र आहे की त्यांनी कधीही एका जातीसाठी काम केलं नाही, एका धर्मासाठी काम केलं नाही आणि सगळ्यांना घेऊन काम केलेलं आहे.
किंबहुना बाबासाहेबांनी जी काही मांडणी केलेली आहे तिथं मला सांगणं फार महत्त्वाचं वाटतं. मी जातीच्या अनुषंगाने त्यांची 2 पुस्तकं आहेत आणि त्यात त्यांनी एक इशारा दिलेला आहे की कोणतीही एक जात जेव्हा जात म्हणून पुढे येते, संघटन बांधते, तेव्हा कळत नकळत इतर सगळ्या जाती त्याच्या विरुद्ध काम करतात. हे सूत्र आहे बाबासाहेबांनी सांगितलं जातीविरुद्ध. सेम तीच गोष्ट आहे. एखादा विशिष्ट समूह फक्त धर्मासाठी एकत्र येत असेल, धर्माचे कार्यक्रम करत असतील, तर इतर धर्मियांना ते वेगळ्या अंगाने ते त्यांच्याकडे पाहणार. मग आता लोकशाहीमध्ये तुम्हाला दबाव एवढा वाढलेला आहे की तुम्हाला एका जातीचा कार्यक्रम घेता येणार नाही, एका धर्माचा म्हणून कार्यक्रम घेता येणार नाही. घ्यायचा असेल तर तुमच्या मंदिरात घ्यावं लागेल, तुमच्या गल्लीत घ्यावं लागेल, सार्वजनिक ठिकाणी नाही. आणि घ्यायचा असेल तर तुम्हाला परधर्मामधील परजातीमधील लोकांना बरोबर घेऊन घ्यावा लागेल. तेव्हा तो कार्यक्रम सर्वसामान्य माणसाला आपला वाटेल. हा काळाचा दबाव आहे. आज मी बघतोय प्राध्यापक तांबुळी अशा अनेक कार्यकर्ते आहेत शिकले सवरलेले मुस्लिम समाजातील. ते म्हणतायत आम्हाला सर्वात प्रथम सगळ्यात मोठा ग्रंथ हा भारतीय राज्यघटना वाटतो. ही फार मोठी गोष्ट आहे. संख्या कमी असेल. अनेक तुम्ही बघा यूट्यूबवर एक अमेरिकेचे मराठी म्हणून आहेत, ते म्हणले की मनुस्मृतीपेक्षा ही मला इथलं भारतीय राज्यघटना महत्त्वाची वाटते. हे असं का घडतंय, कशामुळे घडतंय? या लोकांची संख्या कमी असेल पण हे बुद्धिजीवी आहेत. कसलंही विभाजन करणारं, कसलंही चौकटीत बांधणारं ग्रंथापेक्षाही आम्हाला राज्यघटना मोठी वाटते. ह्याचा अर्थ ते त्याचा अपमान करता असं नाही दुसऱ्या ग्रंथांचा, कारण ती काळाची गरज आहे. आपल्याला सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारा हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ बाबासाहेबांनी याच अंगाने का लिहिला? बाबासाहेबांचं घटनेमधलं योगदान नेमकं काय? 7 माणसं होती, मग बाबासाहेबांनी एकट्याने लिहिलं, यात मला योगदान वाटत नाही. बाबासाहेबांचा दृष्टिकोन यात आलेला आहे. लक्षात घ्या काय की सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना काही काळापुरतं आरक्षण देऊया. जे परधर्मीय आहेत त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे. म्हणून इथल्या प्रस्थापित समाजापेक्षा इथल्या अल्पसंख्याकांना जास्त अधिकार आहेत. इथल्या मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, जैनांना, इथल्या स्थानिक लोकांपेक्षा जास्त अधिकार आहेत. त्यांची संस्था असेल तर तिथे आरक्षण नाही. कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा लोक कुठेही घर घेऊ शकतो, कोणताही व्यवसाय करू शकतो. ते पाकिस्तानमध्ये नाही, पाकिस्तानमध्ये नाही, इतर मोठ्या मोठ्या देशांमध्ये सुद्धा नाही. विशेष अधिकार त्यांना वाटता कामा नये की मी अल्पसंख्याक असल्यामुळे बहुसंख्यांचा धर्म हा माझा धर्म नाही आहे म्हणून हा देश मला त्रास देईल. हे लोक नाही, तुम्हाला जास्त अधिकार. कारण का? तुम्हाला वाटलं पाहिजे की आईच्या मायेने हा देश माझ्याकडे पाहतोय. हे बाबासाहेब किती विचार करतायत, किती विचार करतायत. आरक्षण आहे ते कशासाठी आहे? समता प्रस्थापित करण्यासाठी. मग ज्या दिवशी हे आरक्षण सगळी समता प्रस्थापित झाल्यावर बंद होईल, सर्वात जास्त आनंद मला होईल. पण समता प्रस्थापित झाली पाहिजे. ते आता होत आलेली आहे, हळूहळू होत आलेली आहे. थोडं राहिले, जरा थांबा. पुढची पिढी तुमचं ऐकणार नाही. झेन जी आहे ना ती तुमचं ऐकणार नाही, ते तुमचं ऐकणार नाही. तुमच्यावर संस्कार वेगळे होते, त्यांच्यावर संस्कार वेगळे आहेत. तर आपण वेगळ्या मुद्द्याकडे येऊया आपल्या, की बाबासाहेब इतक्या विचारवंत काय गेले? त्यांना लहानपणापासून आलेले अनुभव.
बाबासाहेबांचे सगळ्या जाती धर्मातले मित्र होते. त्यांचे गुरुवर्य सगळ्या जाती धर्मातील होते. हे पेंडसे गुरुजी त्यांना भाकरी आणायचे. आंबेडकर गुरुजींनी त्यांना आपलं आडनाव दिलं. केळुस्कर गुरुजींनी त्यांना पुस्तक दिलं. सयाजीराव गायकवाड ते घेऊन गेले, हा पोरगा पुढे शिकला पाहिजे. सातत्याने बाबासाहेबांबरोबर ही सगळी माणसं आहेत. बाबासाहेबाला प्रेरणा देत आहे. महाडचा 14 तळा सत्याग्रह तुमचं पाहिला तर बाबासाहेबांनी अध्यक्ष झालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांना विनंती कुणी केलेली आहे? बापूसाहेब सहस्रबुद्धे, चित्पावन ब्राह्मण, त्यांचं पत्र आहे. अनंतराव चित्रेंनी त्यांना विचारलं काय झालं, ते म्हणे मी फार प्रयत्न केला तेव्हा बाबासाहेब हो म्हटले अध्यक्षपदाला. त्यांचं पत्र आहेतच दिले बहिष्कृत भारतामध्ये 33च्या. बाबासाहेब महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला तुम्ही अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून बापूसाहेब सहस्रबुद्धेंनी विनंती केली. बाबासाहेब होत नव्हते, आधी नाही म्हटले मला व्हायचंच नाही, कोणतरी इतरांनी व्हावं. महाडची जी क्रांती झाली ती दोनदा झाली. 19-20 मार्च 27 आणि 27-28 डिसेंबर 27. आत्ता त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. बाबासाहेबांचा मुक्काम कुठं होता? चिट्टीसांच्या घरात, टिप्पणीच्या घरात. टिप्पणीस कोण होते? महाड नगर परिषदेचे अध्यक्ष होते. नगर परिषदेचे अध्यक्ष त्यांच्या घरात बाबासाहेब आहेत आणि तिथे सत्याग्रह करतायत. त्यांना जागा कोणी दिली? खान नावाच्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी जागा दिली. अख्खं गाव त्यांच्या विरुद्ध गेलं, म्हणून जागा द्यायची नाही. ते म्हणले मी जबान दिली, मी मागे हटणार नाही, आणि त्यांनी जागा सत्याग्रहाला दिली. गावातल्या लोकांनी त्यांना धान्य दिलं नाही. तिथल्या सिकेपी चांद्रसेनी ब्राह्मण समाजातील तरुणांनी इतर गावात जाऊन सगळे भोजनाचे सामान घेऊन आले. बघा, टिप्पणीस आणि आनंद चित्रे, म्हणजे आनंद चित्रेंचे ते मेवणे आहेत. टिप्पणीस सगळा सिकेपी समाज बाबासाहेबांबरोबर आहे. तिथला काही चित्पावन ब्राह्मण समाज हा बाबासाहेबांबरोबर आहे. आणि बाबासाहेबांनी एकाच ठिकाणी त्याची नोंद लिखित स्वरूपात केलेली आहे. कारण ज्यावेळेस अस्पृश्य समाजाला महाडमध्ये मारलं गेलं, महिलांना सुद्धा मारलं, त्यावेळेस सिकेपी समाजातल्या तरुणांनी त्यांच्यावर उपचार केले. आणि बहिष्कृत भारतामध्ये बाबासाहेबांनी सगळ्यांचे लिखित आभार मानलेत की यांचे मी लिखित आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहाय्यता केली, मदत केली. 27ला 100 वर्षापूर्वी असं घडतंय. 100 वर्षापूर्वी येऊन हा सगळा समाज एकत्र येऊन कार्यक्रम करतोय, समाज क्रांती करतोय, मानव मुक्तीची क्रांती करतोय. माणूस मुक्त झाला पाहिजे, सगळ्यांनी एका ठिकाणी पाणी प्यायलं पाहिजे. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह हा पाण्याचा सत्याग्रह नंतर ठरला. सगळ्यांना मी सांगतो, चित्रे म्हणाले शेवटी की शिके बोले त्यांनी जो ठराव मांडला होता की जे तळे असतील, विहिरी असतील, हे शासनाच्या मालकीचे आहेत, ती सर्वांना खुली करा. आणि ते महाड नगर परिषदेने मान्य केलं होतं की 14 तळं हे सगळ्यांना खुलं आहे. तेव्हा ते म्हणले 14 तळं जर सगळ्यांना खुलं असेल, आपण पाणी प्यायला जाऊ. दुसऱ्या दिवशीच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये चित्र्यांनी मांडलेली ही सूचना आहे. त्याच्या अगोदर 19 तारखेला तिथले जोशी नावाचे एक ग्रस्त आहेत, ते हिंदू महासभेचे आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये ही गोष्ट मांडलेली आहे की तुम्ही आता एकत्र आलेला आहात ना, पाणी प्या. आणि मग बाबासाहेब म्हणले सगळ्यांची इच्छा असेल तर चला.
महाडचा जो सत्याग्रह आहे त्याचं नाव बाबासाहेबांनी काय दिले? धर्मसंघर. कोणता धर्मसंघर? हिंदू धर्मसंघर. मुस्लिम समाज प्रत्येक ठिकाणी नमाज पाडायला एकत्र येतो, ख्रिश्चन समाज प्रार्थना करायला एकत्र येतो. आम्ही देवळात एकत्र येऊ शकत नाही, पाणी प्यायला तरी एकत्र येऊ. कारण बाबासाहेबांमुळे हा समाज का आहे, का आला? चित्पामन ब्राह्मण, सिक्केपी ब्राह्मण, मराठा, जयदेव जवळकर नंतर आलेले आहेत. स्वतः नाही म्हटले, नंतर आलेले आहेत. चर्मकार समाज, पाना राजभोज असतील, शिवतरकर असतील, भिकाजी लोखंडे असतील, हा सगळा समाज तर का आला? कारण का आपण किमान पाणी प्यायला तरी एकत्र येऊ. पण बाबासाहेबांची पाठी आहे धर्मसंघर, आणि बाबासाहेबांचे 3 लेख आहेत, धर्मसंघर आणि अस्पृश्यता किंवा अस्पृश्य समाज यांची जबाबदारी, धर्मसंघर आणि सवर्ण समाजाची जबाबदारी, आणि धर्मसंघर ब्रिटिश सरकारची जबाबदारी. आणि पाठी काय आहे? बोर्ड. आपण बोर्ड केला तसा धर्मसंघर. पण तुम्ही एकत्र आल्याशिवाय विकास होणार नाही. आपण का हरलो? कारण आपण एकत्र नव्हतो, एकत्र लढलो नाही, कारण का एकत्र जेवलो नाही, एकत्र राहिलो नाही, एकत्र विचार केला नाही. मग किमान पाणी प्यायला एकत्र येऊ, सुरुवात करू. म्हणून बाबासाहेबांचा हा धर्मसंघर आहे, हिंदू धर्मातल्या लोकांना एकत्र आणायचा संघर आहे. म्हणून बाबासाहेब हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन काम करत आहे. आयुष्यभर ह्या लोकांनी बाबासाहेबांसाठी काम केलं. परिणाम काय झाला? पुढे चिटणीस असतील, टिप्पणीस असतील, सहस्त्रबुद्धे असतील, अनंतराव चित्रे असतील, यांच्या मुलामुलींचे लग्न जमताना फार त्रास झाला. आपल्याकडे भावकी असते ना, भावकी, ती सुरुवातीला गप्प बसते आणि मग म्हणते बघा तो इतर जातीमध्ये गेला कार्यक्रमाला. पण आपण अशी माणसं आहोत, म्हणजे फुल्यांच्या जयंतीला 200 वर्षे पूर्ण होत आहेत. मित्राच्या लग्नामध्ये फुले गेलेले आहेत, चांगले कपडे घातलेले आहेत, गोरापान माणूस, श्रीमंत माणूस, तरी त्यांना हाकलून दिलं. कशातून? वरातीमधून. बरोबर सुद्धा चालायचं नाही, आमच्या बरोबर सुद्धा चालायचं नाही, राष्ट्राने सुद्धा बरोबर चालायचं नाही. आणि मग कोणी एकत्र आले की मग भावकी काय करते? वचपा काढते. बघा, यांची लग्न जमताना फार त्रास झालेली आहे. म्हणजे या माणसांचं फार मोठं बलिदान आहे. मी रमेशजी जाधव असतील, बोरावकी असतील, इथले सगळे ST कामगारांचे सदस्य असतील, त्यांना विनंती करेल की 100 वर्षे पूर्ण झाली, या सगळ्या माणसांच्या जे काही पूर्वज आहेत, आता हे आहेत, वंशज आहेत, त्यांचा सत्कार केला पाहिजे. त्यावेळी आपण काय करू शकलो नाही, सत्कार केला पाहिजे. कारण ही क्रांती फार वेगळी आहे. म्हणजे 19 आणि 20 मार्चला क्रांती केली, पाणी पेले. बाबासाहेबांनी चित्रे 2 दिवस तिथं राहिले. 21ला तिथे काय केलं? तिथल्या 1000 घागरी काढल्या तळ्यातल्या, तिथं गोमूत्र टाकलं, गाईचं शेण टाकलं, मूत्र टाकलं, मंत्र केले, म्हणजे शुद्ध झालं. तिथं बाबासाहेब बघतायत. माणसाला एखादा शॉक बसतो ना, शॉक, तसं आहे. फुल्यांना शॉक बसला रस्त्याने चालताना. मित्राच्या वरातीमधून हाकलून दिलं, बाहेर हो, आमच्याबरोबर चालाय तुझी लायकी नाही, तू श्रीमंत असशील, 7वी पास झाला असेल. अडाणी माणूस तर सांगतोय, त्यांना सांगतायत. बाबासाहेबांना हा शॉक बसलेला आहे, शॉक बसलेला आहे. अरे मी पाणी पेलो आणि गायच्या शेणाने आणि मूत्राने त्यांनी शुद्ध करताय, तर कुत्रं मांजर पाणी पित आहेत. आणि बाबासाहेबांनी देखत तो झाला विधी.
महात्मा गांधी म्हणायचे अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे. मग बाबासाहेब म्हटले अस्पृश्यता हा आमच्या देहावरील कलंक आहे, तो आम्हीच धुणार. सगळं समजून घ्या, समजून घ्या. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी एक मंत्र दिला होता, एक विश्लेषण केलं होतं की जातीयता का टिकून आहे, अस्पृश्यता का टिकून आहे हजारो वर्ष. कारण ते म्हणले ज्यांना जातीचे तोटे आहेत त्यांनी कधी याला प्रश्न केला नाही, याच्या विरुद्ध आवाज उठवला नाही, एकत्र येऊन आवाज उठवला नाही. आणि तो आवाज उठवण्यासाठी आपण एकत्र येतोय. म्हणजे जातीचे तोटे असलेल्या माणसांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, हे एक सूत्र आहे. पण ते कसं, फक्त जातीतल्याच माणसांनी नाही, समविचारी, मानवतावादी, इतर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन. बाबासाहेबांचं कोणतंही आंदोलन घ्या, कोणतंही आंदोलन घ्या, त्यांचा पहिला पक्ष कोणता आहे? मजूर पक्ष. 18 आमदार आलेत निवडून, काढा कोण कोणत्या जातीचे, असं त्याकडे विचार केला पाहिजे. 18 आमदार आहेत, स्वतंत्र मजूर पक्ष. बाबासाहेबांचा पहिला पक्ष हा कामगारांच्या अंगाने आहे. पण देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे, इंग्रज सरकारने विचारलं तुम्ही कामगारांचे मंत्री का अस्पृश्यांचे? बाबासाहेब म्हणले की कामगारांचं भविष्यात कुणी नेतृत्व स्वीकारेल, अस्पृश्य समाजाचं कुणी नेतृत्व स्वीकारणार नाही. ही संधी आहे. जोपर्यंत हे इंग्रज अधिकारी आहेत, इंग्रज सरकार आहे, आपण चेंज करू शकतो, आपल्याला जे काही मागण्या हव्यात त्या मान्य करू शकतो. तेव्हा ते म्हणले मी अस्पृश्यांचा पुढारी आहे, म्हटले बाबासाहेब. बाबासाहेब म्हटले जेव्हा माझा आणि देशाचा प्रश्न येईल तेव्हा मी देशाच्या अंगाने विचार करेल, पण जेव्हा अस्पृश्यांचा प्रश्न येईल आणि देशाचा प्रश्न येईल तेव्हा मी अस्पृश्यांच्या बाजूने उभं राहणार आहे. पण 2500 वर्ष यांच्या बाजूने कोणी उभं राहिलं नाही. मग असं स्वातंत्र्य मिळूनही फायदा नाही. बाबासाहेबांनी जे घटना लिहिली नसती ना, मग असे म्हटलं तुम्हाला, तर समता हे केंद्रवरती आली नसती. म्हटले असते हळूहळू आम्ही यात बदल करू. काय म्हटले असते? हळूहळू आम्ही यात बदल करू. आणि आत्तापर्यंत स्वातंत्र्य मिळालं नसतं भारतामध्ये अस्पृश्यांना. आजही गावात काय परिस्थिती आहे, विशेषतः गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश, अनेक काही शाळांमध्ये मुलांना पाण्याची व्यवस्था दुसरी असते. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू दिले जात नाही. आजही 21व्या शतकामध्ये आपण 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम घेतोय. रमेशजी, आपल्यानंतर चायना स्वतंत्र झाला. 60-70 वर्षामध्ये चायना हा महासत्ता आहे, आणि आम्ही 100 वर्ष झाले तरी तोच अजून विचार मांडतोय. 100 वर्ष झाले तरी मांडतोय. आणि आमच्यातले अनेक तरुण विद्वान म्हणतायत की मनुस्मृतीचं राज्य आलं पाहिजे. अरे चायना कुठं आणि तुम्ही कुठे? डोकी जागेवर ठेवा. SC ST OBC एकत्र आले कार्यक्रम करताय, सगळे मागासवर्गीय आहेत. मी म्हणेन की इथं सगळे शिवप्रतिष्ठान असेल, सगळ्या जात धर्मात लोकांनी हा उत्सव एकत्र केला पाहिजे. अरे वा, तुम्ही सगळे मागासवर्गीय म्हणून करताय. शिवजयंती ह्यांनी करायची, आम्ही ह्यांनी करायची, एकत्र येऊन कार्यक्रम करा ना. ही जयंती हा बाप हा एकाचा नाहीये. फुल्यांनी शाळा काढली, कोणासाठी काढली? सगळ्यासाठी काढली. तो काळ वेगळा होता. फुले हे सगळ्यांसाठी काम करतात म्हणून त्यांच्या जातीत लोकांनी त्यांना टाकला बहिष्कार, बापाने हाकलून दिलं. अजून तीच परिस्थिती आहे का? आता काळ बदलला, याच्यामधून हे होऊ शकतं, हे आम्हाला अपेक्षा आहे. पुढचं पाऊल, पहिले ST करायचे, मग ST आले, बरं ओके, मग आता परत OBC आले, बरं ओके, ओपन युनियन सगळे कवर. तेच 60-70 वर्षामध्ये चायना महासत्ता होतोय आणि तिथले 50% लोक आज कोण आहेत? नास्तिक आहेत. देश महत्वाचा,
देश असा उभा राहत नाही. म्हणून हे आपल्याला करायचंय की जे जे लोक बाबासाहेबांबरोबर आले त्यांच्या वंशजांचा जर आपण सत्कार केला, तर स्मरण केलं, तर तो मेसेज पुन्हा जाईल. 100 वर्षापूर्वी असं घडतंय, आता का नाही? आता का नाही? कारण आम्ही मधल्या काळात परत जातीच्या धर्माच्या चुली बांधल्या. आमच्याकडे माणसं आहेत पण डोळस माणसं नाही. जातीचा अभिमान काय शिकवावा लागत नाही, धर्माची चौकट सांगावी लागत नाही, ते आपोआप डोक्यात येते. ह्याच्या बाहेर जाऊन आपण विचार करणार का नाही? करणार का नाही? तर आपल्याला ते करावं लागेल. त्याच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल. तर आपण खऱ्या अर्थाने भारत महासत्ताच्या अनुषंगाने पावलं टाकू. देश हा इमारतींनी रस्त्यांनी होत नसतो, देश हा माणसांनी होत असतो. देशावर प्रेम करणे म्हणजे इथल्या दीन दुबळ्यांवर प्रेम करणे, इथल्या दीन दुबळ्यावर प्रेम करणे म्हणजे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झटणे. गुजरातमध्ये काय घडलं, काश्मीरला काय घडलं, मराठी माणसाला काय वाटतच नाही. भूकंप झाला, स्फोट झाला, मेले का? बर, पुढं तुम्ही तुमच्या मनाला विचारा बरं, खरंच तुम्ही असा कुठं भारतामध्ये अन्याय अत्याचार झालाय, हिमालयामध्ये दरड कोसळली, माणसं मेलेली आहेत, तुमच्या गावातला नात्यातला जर त्यात कोण गेला असेल तर मग अरे फार मोठी घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, काय वाटतच नाही. या देशाचं काय होणार नाही, या देशाचं काय होणार नाही. इंग्रज नसते ना तर मला कल्पना करू होत नाही. हो, इंग्रज नसते ना आता आपला आफ्रिका देश झाला असता. आफ्रिका देश आजही तीच परिस्थिती आहे. शिकले सवरलेलं काय, अडाणी माणसं काय त्याच अंगाने वागतायत. आता सर्वे झालाय, 21व्या शतकात जे मुलं जन्मले आले आहेत झेंजी, त्याचं 31% मुलं म्हणतायत, विशेषतः महिलांबाबत, की महिलांना पहिले दिवस आले पाहिजे, चूल आणि मूल, बाहेर यायचं नाही, प्राध्यापिका व्हायची नाही, घरात राहा. 21% लोक मुलं म्हणतायत. नंतर चायनामध्ये जाबर, चायनामध्ये आपल्यानंतर स्वतंत्र झाला देश आहे तो. आज तो कुठे आहे? महासत्ता आहे. त्यांचे रस्ते, त्यांचे बिल्डिंग, त्यांचे पूल, त्यांचे हॉस्पिटल, त्यांचं शिक्षण दिपून टाकणार आहे. आणि आम्ही पुन्हा मागचा विचार करतोय. मनुस्मृती राज्य आलं पाहिजे. 10% लोक असणार ते म्हणतायत. ह्याचा अर्थ काय? कुठंतरी आमच्या वागण्यात गडबड झाली. ते म्हणतायत त्या दोषी आम्ही आहोत. आम्ही संविधानाचं मत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी भारतीय आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हे त्यांनी समजून घेतलं नाही. बाबासाहेब सांगायचे, जेव्हा देशापेक्षा तुमचा धर्म मोठा होईल, पक्ष मोठा होईल, समजायचं या देशाचं वाटोळं होणार. इतके अनुभव आले तरी तेच चालू आहे अजून. इतके अनुभव आले, किती अनुभव घ्यायचे. हा देश वेड्यांचा आहे असे स्वामी विवेकानंद म्हटले होते. त्याला कारण आहे. ते केरळामध्ये गेले होते आणि केरळामध्ये सवर्ण समाजाचा पुरुष असेल तर अस्पृश्य महिलेने आपली छाती उघडी ठेवायची, झाकायची नाही. काय? आणि ती झाकली तर अपमान. अरे काय, रस्ते वेगळेच, अमक्या जाती लोकांना हा रस्ता तो, म्हणजे काय विभाजन काय. तेव्हा स्वामी विवेकानंद हा देश वेड्यांचा आहे. ही विषमता यांच्या डोक्यातच आहे आणि विषमतेला प्रतिष्ठा देतात.
बाबासाहेब काय म्हणायचे, विषमता असणी गोष्ट वेगळी पण त्याला प्रतिष्ठा देतात. हा फार कर्मठ आहे, हा आमच्या कोणाला शिवून घेत नाही, कोणाला बोलत नाही, कोणाला बसत नाही, प्रतिष्ठा. धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा आहे. म्हणून बाबासाहेबांनी जो संघर्ष केला 100 वर्षापूर्वी, तो मला आजही महत्वाचा वाटतो. बाबासाहेब सगळ्यांना घेऊन गेले, आजही आपल्याला त्याची गरज आहे. बाबासाहेब म्हणले का SC ST OBC फक्त या, सगळे मुस्लिम घेतले, ब्राह्मण घेतले. बाबासाहेबांची पहिली जी सामाजिक संघटना आहे समता परिषद, 20ला 24ला त्याचं राष्ट्रीयकरण झालं. हे बाबासाहेब चळवळीमध्ये 20ला आलेले आणि त्याचे मी कार्यकारिणी बघतोय. तू कोण आहे? पारसी, पारसी, मुस्लिम, ब्राह्मण, ख्रिश्चन, मराठा, तुम्ही अजूनही बघा, टाका यूट्यूबवर. समता परिषद 1920, ते सदस्य कोण होते? जर सगळे येत नसतील ना तर करायचं नाही आम्हाला. स्वतंत्र चूल बांधायची नाही. जी माणसं फक्त आपल्या जातीची धर्माची चूल बांधतात, सामाजिक कार्याच्या अनुषंगाने समजायचं त्यांचा हेतू राजकीय आहे. माझ्या मागे एवढे लोक आहेत, समजून घ्यायचं लगेच. आणि जो व्यक्ती सर्वांना घेऊन, ते 1 2 3 का असताना का, त्यांना घेऊन, बरोबर घेऊन, त्यांना समजून सांगून जेव्हा तो सगळ्यांना एकत्र आणून काही कार्यक्रम करतो, समजायचं तो सामाजिक कार्यक्रम आहे, जो आपला आजचा आहे. आपण हे शिकण्यासारखं आहोत. आपण बाबासाहेबांना समजून घेणार का नाही? आजच्या काळामध्ये या महापुरुषांना समजून घेणार का नाही? आज जो शिकलेली महिला आहे ती बाबासाहेबांना आपला गुरु मानते, ती कोणत्याही जातीतील धर्मातील असू द्या. त्या काळी फुल्यांनी विधवांचे केस काढले जायचे, केस ओपन केलं जायचं, त्याला बंदी आणली. आणि कुणामार्फत? न्हाव्यांच्या मार्फत. जे केस कापणार आहेत त्यांनाच काय केलं, सांगितलं, बाबांनो असं करू नका, हे पाप आहे. त्या 250 वर्षापूर्वी हा माणूस असा करतोय. आणि त्यांचा शिष्य बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं, सगळ्या महिलांना अधिकार दिले समानतेचे. मुलगा मुलगी फरक नाही, तुला प्रतिष्ठे, तुझ्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये, बापाच्या संपत्तीमध्ये तुला हिस्सा आहे, तुझ्या मग कायदा आहे. ज्या ज्या महिलांनी वाचन केलं, चिंतन केलं, ज्यांना स्वतःची बुद्धी आहे, ते बाबासाहेबाला मानल्याशिवाय राहत नाही. काय करणी? माळी समाजाच्या महिलेची केस कापडत नव्हते नवरा मेल्यावर, ब्राह्मण समाजाची पद्धत होती केस काढायची, केस ओपन. कोण काय म्हणत, तुला काय करायचंय? फुले त्या जातीतले नव्हतेच. कोणत्याही महिलेवर जर अन्याय होत असेल तिथे मी हजर राहणार. माझ्या देखत काही महिलांवर अन्याय अत्याचार होतोय, मी गप्प बसणार नाही. सती चाल त्यावेळी बंद केली होती, लक्षात घ्या. केश ओपन चालू होतं या पुण्यामध्ये, या आपल्या पुण्यामध्ये आपण जे बोलतोय तिथे फुल्यांनी हे काम केलेलं आहे. ज्याच्याकडे मानवता असते ना तो असं पाहत नाही, अन्याय कुठं झाला हे बघतो आणि काम करतो. म्हणून त्या माणसांची जयंती होती. बाबासाहेबांनी तेच केलं, कोणत्या एका जातीसाठी काम केलं नाही. आरक्षण समता प्रस्थापित करण्यासाठी आहे, पण ते म्हटले होते राजकीय आरक्षण 10 वर्षासाठी. पुन्हा सांगा, मग सांगतोय, माणसं शब्दछल करतात, बुद्धिभेद करतात. राजकीय आरक्षण 10 वर्षासाठी, पण हे 10 वर्षाचं आरक्षण कोणताही पक्ष येऊ द्या. एकदा मी TV पाहत होतो, तेव्हा बातमी आली, अटल बिहारी वाजपेयी यांनी 10 वर्ष वाढवली. ते म्हणणार कोणत्या मागासवर्गीय संघटनेने असा अर्ज केलाय 10 वर्ष वाढवा? तुमच्या पाण्यात आहे का कधी? कोणत्या पक्षाने असं केलंय का की 10 वर्ष आरक्षण, राजकीय आरक्षण वाढवा? एकाही नाही. मग वाढवता कशाला? राजकीय आरक्षण बंद करा,
करा बंद. नाही, राजकीय आरक्षण बंद करणं किती धोकादायक आहे हा विषय वेगळा आहे, कधी आपण त्यावर नंतर बोलू. जागृत झालेला समाज, जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी साझेदारी. आणि हे जे नोकरीमधलं आरक्षण आहे, शिक्षणामधलं आरक्षण आहे, ते खतम करताना, ते नष्ट करताना एक मागासवर्गीय आयोग बसवायचा आहे आणि त्या आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर ठरवायचे काय करायचे ते. आतापर्यंत एकाही गव्हर्नमेंटनी असा आयोग बसवला नाही बसवलं. याला बी कारण वेगळी आहेत. ह्यामागे फार मोठं राजकारण आहे, त्याच्यामागे फार मोठं राजकारण आहे, फार मोठं राजकारण. हे ज्याला कळतं ना त्याला कळतं. राजकारण कळलं पाहिजे. तुम्ही कितीही आता आवाज उठवा, हे राजकीय आरक्षण बंद होणार नाही. तुम्ही किती आवाज उठवा, शिक्षणातलं नोकऱ्यातलं आरक्षण बंद होणार नाही. हां, आम्ही जास्त देऊ. आता अजून जे लोक आहेत ना ते मागतायत, त्यांना देऊ देऊ. पण पहिलं राजकीय आरक्षण बंद झालं पाहिजे या मताचा मी आहे. भाषण झाल्यावर तुम्हाला खाजगीत विचारू शकता का, ते मी तुम्हाला सांगेन. काय गोष्टी खाजगीत बोलायच्या असतात. राजकीय आरक्षण हे बंद करणार नाही. काय राजकीय आरक्षण बंद करणार, त्यामागे षडयंत्र आहे. त्या चेंबरमध्ये हवा काढायची असते, म्हणजे नाही काढली तर स्फोट होतो. ते हवा काढणे आणि भांडणंही लावता येतं. इकडं आरक्षण द्यायचं म्हणायचं आणि मुलाखतीमध्ये मार्क कमी द्यायचे. हां, ह्यात चांगलं वाटून पडायचं नाही. तो विषय स्वतंत्र आहे. आरक्षण हा स्वतंत्र विषय आहे. आपण तो पुन्हा येतो फुले आणि बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतोय. आजच्या काळात आपण काय केलं पाहिजे? जयंती साजरी करणे म्हणजे काय? व्याख्यान ठेवणे, हार घालणे. त्याही अनुषंगाने आपण पुढे जाऊन काय करू शकतो का? म्हणजे ते मध्ये रमेशजी त्यांच्या टीमने जपानी भाषेत क्लास लावले होते. जपानी भाषा, जर्मन भाषा, लघु उद्योजक यांचं काम त्यांनी केलं होतं. ह्याची गरज आहे. आता नोकऱ्या एवढ्या नाहीत, नोकऱ्या देऊ शकत नाही गव्हर्नमेंट. आता लहान लहान उद्योग आपल्याला निर्माण करावे लागतात आपल्या परीने. हो, मुलांसाठी ती व्यवस्था करावी लागेल, वेगवेगळं ट्रेनिंग द्यावं लागेल. छोटा व्यवसाय मोठा होऊ शकतो. मी ज्या संस्थेत काम करतोय, आदरणीय रसिकदासजी धारेवाल, ते सायकलवर पानटपरी चालवायचे. कशावर? सायकलवर. म्हणजे तिथं काम करतोय त्याचं उदाहरण. आणि त्यांनी आता काय केले बघा, सायकलवर. कोणताही उद्योग छोटा नसतो, तो तुम्हाला मोठा करता आला पाहिजे. आपल्या डोक्यात एकच आहे, SC ST OBC आरक्षण आहे ना, मग नोकरीच्या अनुषंगाने पोरांना शिकवायचं. मी पण तेच केलं. फार उशिरा अक्कल येते, त्यातलं मी पण आहे. उशिरा अक्कल येते. पण त्याला आम्ही कारण सांगू, मी ग्रामीण भागात होतो, मला माहितीच नव्हतं का, बस चुकलाय ना चूक. तुम्ही परत चुकू नका. तुमचे मुलं नसतील, तुमचे नातवंड येतील. उद्योजक करायचा प्रयत्न करा. आता सेवा देण्याचा कार्यक्रम आहे. आता तुम्ही काय मोठं एखादं काही निर्माण करू शकत नाही, हे का नाही? सेवा देण्याचं काम करू शकता. वेगवेगळ्या सेवा आहेत घर बसल्या, ते तुम्ही देऊ शकता. म्हणजे भारतामध्ये जे टॅक्सी सेवा आहे, कोण देतं आहे? उबर. कुठला आहे तो बसला आहे तिकडे अमेरिकेत. आणि त्याचे राबतोय कोण? आपलीच माणसं. कर्ज घेऊन गाडी घेतली कोणी? आपल्याच माणसाने. नेतोय कोणाला? आपल्याच माणसाला. पैसे कोण घेतोय? तो तिकडे. जीपे करतोय कुठलंही हे सम बघा तुम्ही. आत्तापासून आपल्या ह्या समस्या आहेत. गुगल वगैरे आपलं नाही आहे.
चायनाचं स्वतंत्र नेट आहे, जपानचं स्वतंत्र नेट आहे, इराणचं स्वतंत्र नेट आहे, जर्मनीचं सगळं स्वतंत्र आहे. आपण त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी जर आपला नेट बंद केला ना, जीमेल वगैरे सगळं खातं, जीपे, भारत निम्मा मागे गेला. ह्या समस्या आहेत तुझ्या तुमच्या माझ्या. इराण अमेरिकेशी लढू शकतो, कारण का इराण त्यांच्यावर डिफेंड नाही आहे. भारत नाही, भारत नाही. एका क्षणामध्ये, एका बटनामध्ये भारतीय सगळं व्यवहार ते बंद करतील. हा तुम्ही आम्ही अजून एकत्र यायला देशाचं लांब. हे देशाचा विचार करणारे माणसं होते, सगळ्या समूहाचा विचार करणारी माणसं होती, त्यांची आपण जयंती करतोय. आज आपण देशाचा विचार करायला नको. भांडतोय आरक्षणासाठी, भांडतोय पक्षासाठी, कधी देशाचा विचार करा ना. आपण भांडू शकत नाही. विमान आणतोय बाहेरनं, मिसाईल आणतोय बाहेरनं, तुझं काय? युद्ध नौका आणतोय त्यांच्या जुन्या झालेल्या, बघा ना जरा. आणि त्याच्यावर तुम्ही खर्च काढला ना, तुम्ही अचंबित व्हाल. शेतकऱ्यांचं कर्ज एका मिनिटात होईल. असं एक जहाज केवढं आणलं बघा बरं, एक विमान केवढं आणलं बघा बरं, किंमत काढा. आणि आमची कर्जाची किंमत काढा. तुमचे कर्ज काय माफ करायचं नाही, तुम्ही नोकऱ्या काय लावायचं नाही, कारण तुम्ही आपसात भांडला पाहिजे. ह्याच्यामुळे माझी नोकरी गेली, ह्याला आरक्षण म्हणून नोकरी गेली. मानसिकता. खडकीमध्ये एका इंग्लिश मिडियममध्ये माझी मुलगी शिकायची. काय तिथे असे थोडे त्या खारमुरे वगैरे विकणारी बाई होती. काय चाललंय बाई, कावापासून काम करता? मला जरा चौकस बुद्धीचा माणूस आहे. विचारायचं काय म्हणे, सगळं यांच्या म्हणे सगळं एस सीमुळे नोकऱ्या गेले म्हणे आमच्या म्हणे. मग तुम्ही काय, तुम्ही कोणत्या गटात? नाही ओबीसी. ते काय म्हणले, आम्ही ओबीसी आहोत. मला असं वाटलं मी तोंडात मारून घेतलं पाहिजे, मी तोंडात मारून घेतलं पाहिजे. आम्ही आमचा अजून भांडत बसतोय. जरा इंटरनॅशनल बघितलं आमच्याकडे काय होतंय, सायराट होतंय, सायराट. मुलांना आम्ही त्यांना बुद्धी आली असं मानतच नाही. 2 इंजिनियर आहेत, लग्न करतायत, ओके. ते आई बाबा आम्ही जीव देऊ, सहन करणार नाही. आज ही परिस्थिती आहे. आणि आम्ही देशाचा विचार करायची आमच्याकडे परंपराच नाही. जातीचा विचार करू, माझ्या नोकरीचा विचार करू, माझ्या धर्माचा विचार करू, पण देशाचा विचार करणं हे आमच्या भानगडीतच नाही. ह्यांची जयंती करायची म्हणजे काय, देशाचा विचार करायचा. आणि देशाचा विचार म्हणजे काय, आपल्या सगळ्या तमाम माणसांचा विचार करायचा. आणि तुम्ही कनेक्ट झाला पाहिजे. पंजाबमध्ये काय झालं, अरे माझ्या देशात झालं. ते मणिपूरची मुलं आमची शिकायला होती, आसामची, मणिपूरची. त्याला आमची मुलं काय म्हणायचे, जपनीज म्हणायचे, चिनी म्हणायचे. ती आम्ही भारतीय आहोत, मणिपूरचे आहोत. काही नाही. देशप्रेम नावाची गोष्ट वेगळी आहे असं माझं निरीक्षण आहे. वेगळी आहे. आम्ही आमच्या पुरतं बघतो. माझ्या ताटात किती पडल, माझ्या ताटात पडलं तर ते चांगलं. मग एखादी घटना घडली की तो पण घटना घडली तो कोणत्या जातीचा आहे. म्हणजे सोशल मीडियावर एक मध्ये ते नाव घेतलं, मी पण नाव घेणार नाही, रमेशजीने नाव घेतलं, मी नाव घेणार नाही त्या माणसाचं. तर नेटवर लाखो माणसांनी सर्च केलं होतं की आमका कोणत्या जातीचा आहे. यातून भारतीय मानसिकता दिसते. त्यांनी केलेलं कृत्य वाईट आहे असं म्हणा ना, तो कोणत्या जातीचा आहे पहिलं बघतो, मग मी बोलतो. नेट वापरणारे, नेट वापरणारे कामगारांमध्ये चालतो, हे आपला आहे, हा त्याचा आहे, हा आमका आहे, ठीक आहे, मान्य केलं. प्राध्यापकांमध्ये गुप्तपणे असतं.
हे काम करतो, जात काम करतो, धर्म काम करतो, बराबर बराबर काम करतो, ते वेगळा डोकं लावून इकडं म्हणणार भारत मा देश सारे भारतीय माझे बांधव आहेत. हा, आम्ही शोध घेतो, अण्णावरून शोध घेणार, नावावरून शोध घेणार, गावावरून शोध घेणार. म्हणजे फॉरेनला गेलं तरी आपले एक IAS होते गायकवाड, ते फॉरेनला गेले होते. तिथे लोक म्हणजे तुम्ही गायकवाड म्हणजे ते ह्याचे का, गुजरातचे, बडोद्याचे? नाही. मग ते आमच्या गावचे नाही. तो थकला, हे नाही म्हणायचं. पण त्याला जात विचारता येणार. ह्यांना कळलं की हा काय विचारतोय. ठीक आहे, चांगली गोष्ट. आता आपण बदललं पाहिजे, बदललं पाहिजे. अभिनय तो कभी नाही. नेपाळकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. बघा तुम्ही 10 वर्षात नेपाळची काय परिस्थिती आहे. 10 वर्षामध्ये अहो, जो चीन भारताला स्वर्ग म्हणायचा, तो कोण धार्मिक अंगाने बोलत नाही, पण स्वर्ग म्हणजे जम्बूद्वीप असं त्यांच्या धर्मग्रंथात आहे. चायनाचे भारतात स्वर्ग म्हणायचे. आपला स्वर्ग आपण आकाशात आहे, ते काय म्हणायचे, भारताला स्वर्ग म्हणायचे. आणि आता काय म्हणते, न बोललेलं बरं. आत्ता काय म्हणतायत ते न बोललेलं बरं. आपल्याला पुन्हा एकदा आपले दिवस आणावं लागतील. त्यांच्या पुढे नाही, त्यांच्या बरोबरीने ते जावं लागेल. आता आपण चायनाच्या बरोबर जाऊ शकत नाही. 100 वर्ष मागे आहोत. चायनात का पुढे गेला. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, नेटवर तुम्ही चायना पहा. तिथल्या लोकांची मानसिकता, तिथली काम करायची पद्धत. चायनामध्ये कुणीही शिपाई नाही, शिपाई नाही. एका माणसाने दुसऱ्या माणसांचं टेबल साफ करायचं अजिबात नाही. नोकर नाही. तो कुलगुरू येतो, आपलं दार उघडतो, झाडतो, टेबल पुसतो आणि बसतो. लोकसंख्या भारत एवढी. श्रमाला महत्व. जो जास्त काम करेल त्याला जास्त पगार. आमच्याकडे जो जास्त काम करेल त्याला पगार कमी, आणि जो एशीत बसलाय आणि बिजी आहे मीटिंगमध्ये, बिजी आहे मीटिंगमध्ये, एकटा बसला आतमध्ये, त्याला पगार जास्त. काय म्हणलं, अण्णाकडे पाहिलं, त्यांच्या गेलं, साहेब आहेत का मीटिंगमध्ये, कामात आहे, काय करत नाही आतमध्ये, पण लगेच सोडायचं नाही. दबावाचं, लोकांना इम्प्रेशन पाडण्याचं खोटी तरीके आमच्याकडे आहे. चायनामध्ये जास्त ना पुतळे, हॉटेलमध्ये, रस्त्यामध्ये, हॉटेलमध्ये पुतळा माहिती का असतो कोणाचा, त्या हॉटेलमध्ये एकही दिवस रजा न घेऊन 25 वर्ष काम केले त्याचा पुतळा असतो, वेटरचा. श्रमाला प्रतिष्ठा द्यावं. आणि ज्या दिवशी तुम्ही श्रमाला प्रतिष्ठा द्याल, तुमचा देश मोठा होईल. कारण हे कामगारांचे हातच देशाला पुढे घेऊन जात असतात. आणि जर तुम्ही त्यांना प्रतिष्ठा दिली नाही तर तुमचं कनेक्शन तयार होणार नाही. आम्ही आजही, तू कामगार आहे, तू ड्रायव्हर आहे, मग साईडला जेवायला बस. तू कामवाली आहे, साईडला जेवायला बस. शनिवारावर सुट्टी पाहिजे म्हणून भांडणारी बाई, प्राध्यापिका आपल्या घरातल्या झाडूवालीला, कपडेवालीला ड्रायव्हर सुट्टी देत नाही. तर मात्र व्यवहार, तुझे मी पैसे कापला. इकडे हक्काची बाजू मांडणारा माणूस इतरांसाठी कसा वागतो. तुम्ही स्वार्थी आहात. भारतीय माणूस फार नकली वाटतो हल्ली. मला प्रचंड जेव्हा विचार करतो, राग येतो, राग येतो मला, का कोण असतो. माझा पण, त्यात मी पण आहे, नकली. स्वतःच कौतुक करून घेतो. आणि जेव्हा तो इतिहासात जाऊन सांगतो ना की आम्ही असे होतो, समजायचं हा संपलाय, हा संपलाय, हा संपलाय. म्हणजे आमचं घर मोठं का नाही, आमच्या घरातल्या बाया बाहेर नाहीत. अरे तुझं काय जेल बिल आहे काय घर. इतरांच्या दमनावर माझं मोठेपण. मुलगी सुखात आहे कारण का घरात नोकर चाकर आहेत, दागिने लय आहेत. सुखाची परिभाषा आमची ही. घरात नोकर चाकर आहेत. आणि तर नवरा कसा वागवतो, सासरा कसा वागवतो,
आमचे निकष चुकीचे आहेत, तकलादू आहेत, विषमतेला अधिक खतपाणी घालणारे आहेत. आणि अशा माणसांचा हा 140 लोकांचा देश आहे. आम्हाला माणूस कसा निवडावा हे कळत नाही. आम्ही जात बघतो, तो माझ्या कोणत्या तरी नातेवाईकाच्या मावतीला आला होता का, तो माझ्या जयंतीला आला होता का, तो माझ्या बड्डेला आला होता का, तो माझ्या मुलाच्या लग्नाला आला होता का. आणि ह्यांची पत्रिकेत नाव त्यांचीच. काय पण त्यांनी चांगलं काम केले, सोशल काम केले, त्याचं नाव नाही. नकली समाज, आणि या नकली समाजातून चांगलं पुढे येणार नाही. म्हणून आता ही आणि फुले शाहू आंबेडकरांच्या जयंतीचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्या वेळेस हे बोलता येतं, कारण का वारसा तो आहे. हा वारसा हा आहे की या माणसाने असं केलेलं आहे. जो दबला गेलेला आहे, पिसला गेलेला आहे, त्याच्यासाठी काम करा, त्याच्यामुळे काम करा, आणि असं काम करा की जे आयुष्यभर पुरेल. म्हणलं की बाबासाहेबांनी घटना दिली नसती तर दलितांना आणि महिलांना न्याय मिळाला नसता. नवऱ्याच्या संपत्तीमध्ये बाईला अधिकार दिलाच नसता. आम्ही सांगितलं की नवऱ्याने एकच लग्न करायचं, दुसरं लग्न केलं की अटक. बाबासाहेब नसते ना, नाही 2-2 लग्न करण्याची परंपरा आहे. हां, आम्ही 8 घातली असती. पत्नी मेल्यानंतर किमान 12 महिने लग्न करू नये. आमच्याकडे 8 वर्षानंतर लग्न करायची परंपरा होती. 8 नंतर ते काय म्हणले असते, चला 10, 1 वर्ष वाढू. पण टिळक म्हणायचे लहान मुलीचं लग्न करणं बरं नाही, आणि त्यांनी आपल्या मुलीचं लग्न 9व्या वर्षी केलं. हे 1 वर्ष जास्त. त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. हे गोड बोलतील. फुले म्हणायचे ना, इंग्रज माऊली म्हणायची. आई इंग्रज होते म्हणून ठीक, नाही तर फुल्यांना शिकू दिलं नसतं, काहीच करू दिलं नसतं. आंबेडकरचं नावच नाही. अस्पृश्य, हा शूद्र आहे, हा अस्पृश्य, नावच नाही, नामोनिशान नाही. इंग्रज होते म्हणून सत्तेची चाल त्यांनीच बंद केली आहे. फुल्यांच्या मागे तेच उभा होते. बाबासाहेबाला शिकण्याची मुभा दिली इंग्रजांनी, कारण बाबासाहेबांच्या घरात त्यांच्या बहिणीसुद्धा शिकल्या होत्या. कारण त्या काळी सैन्यामध्ये सगळ्या माणसांना रात्रशाळा होती, कंपल्सरी. तिथल्या सगळ्या राजांनी विरोध केलाय, अस्पृश्यांना सैन्यामध्ये घेऊ नका, सैनिकांच्या बायांना शिकवू नका. कुणी आपले राजे 600 संस्थान आहेत ना, सगळ्यांनी आपोआप शाहू महाराज सोडून सगळ्यांनी अर्ज केलेत, त्यांना शिकू नका, त्यांना सैन्यात घेऊ नका. हा इतिहास आहे आपल्याला, हा इतिहास आहे. आम्ही त्याच नजरेतून बघतो, ज्याला काही पुरावा नाही, जे काही आम्ही शास्त्राच्या टिकू शकत नाही. आपला DNA एक आहे सगळ्यांचा, रक्त एक आहे सगळ्यांचं, पण नाही. बाबांनो, त्यातनं बाहेर यावं लागेल. आता आपल्याला देशाचा विचार करावा लागेल. माझा विकास म्हणजे देशाचा विकास, देशाचा विकास म्हणजे माझा विकास. आता मधलं जात, मधलं धर्म कृपा करून काढा. हे मध्ये आडवं येते, मध्ये आडवं येते. आता दिवस चांगले आहेत. फुले शाहू आंबेडकरांना भारतातले तमाम लोक बुद्धिजीवी आता मानायला लागले. तो कोणत्याही धर्मातला असू द्या, जातीतला असू द्या, त्यामध्ये हे आमचे बाप आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांना मानणारा अनुयायी कसा वागतोय याच्यावर ही गोष्ट जास्त काळ टिकणार आहे. तर त्यांना मानणारा समाजच पुन्हा वेगळं वागायला लागला तर पुन्हा ती वाट काय होईल, धुसर होईल. फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने गेल्यावर तुमची क्रांती होऊ शकते. सामाजिक क्रांती झाली, आता विज्ञान क्रांती करायची. आता पुन्हा बाबासाहेब होता कामा नये, आता पुन्हा फुले होता कामा नये.
आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज होता कामा नये. अरे वा, 200 वर्षापूर्वी त्यांनी ते केलं, 500 वर्षापूर्वी त्यांनी ते केलं, 100 वर्षापूर्वी यांनी हे केलं, मग त्यांनी परत येऊन तेच करायचं का? मग तुम्ही काय केलं 100 वर्षामध्ये, 200 वर्षामध्ये, 500 वर्षामध्ये? काहीच नाही. आता ते जर आले तर त्यांनी आम्हा चंद्रावर घेऊन जावं. आता आमच्या महापुरुषांना सामाजिक प्रश्नात गुंतवू नका. आता आमच्या महापुरुषांना जातीच्या वादात गुंतवू नका. त्यांची बुद्धी देशासाठी लावू द्या. भारत खऱ्या अर्थाने आज स्वतंत्र आहे, पण विज्ञानाच्या अनुषंगाने पारतंत्र्यामध्ये आहे. आर्थिकदृष्ट्या तो कर्जबाजारी आहे. कोणत्या माणसाने इथं मी माईवर बोलतोय, भारतीय लोकांना शोध लावला का? तुम्ही फॅन खाली आहात, भारतीय लोकांना शोध लावला का? हा बॅनर बनवला, भारतीय लोकांना शोध लावला का? कोणता शोध लावलाय? आधुनिक. ती परंपरा आता आपण चालू केली पाहिजे. ती परंपरा आपण चालू केली पाहिजे. जगातले पहिले विद्यापीठ भारतामध्ये होती. आता भारतामधले विद्यापीठ चायनामधला एक वस्तू आणून सांगतात की हे भारतीय वस्तू आहे. रोबोट तो आणला 20 लाखामध्ये, दाखवला 200 कोटी. आणि परत काय म्हणायचं, आम्ही माफी मागतो. की त्या विद्यापीठाची नाही, सगळ्या विद्यापीठाची काय आज अवस्था आहे, वाईट अवस्था आहे. आमच्याकडे संशोधन होतं, कारण का वरचं पद मिळालं पाहिजे. पगार वाढायचा आहे ना, मग संशोधन कर, 5 लेख लिहायचेत ना, लिहितो. देशाच्या ज्ञानात काहीतरी भर पडेल, देशाचा काहीतरी विकास होईल, लोकांच्या समस्या मी काहीतरी सोडेल, यासाठी रिसर्च करतो का? रमेशजी हे विषयांतर नाही. फुलेशाह आंबेडकरांची लाईन ती आहे. आपलं एकत्र येऊन काम करायचंच आहे, सगळ्यांना समजून सांगायचं आहेच. पण याही गोष्टी आपल्याला जर करायचं असेल फुलेशाह आंबेडकरांची, आणि 14 तळ्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, मग सगळ्या गावात नळाने पाणी पोचतं का? स्वच्छ पाणी पोचतं का? संवर्धन, ती लढाई आहे समतेची. ही लढाई तुमची माझी आहे ना. आम्ही अजून पावसाचं पाणी 100% अडवू शकत नाही. याच्यावर न बोललेलं बरं. धरणामध्ये किती भ्रष्टाचार होतो, न बोललेलं बरं. म्हणून पुन्हा एकदा आपण विचार केला पाहिजे. आणि याला चालना देण्यासाठी या समतेच्या लढाईमध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं, रमेशजी, त्या सर्वांचा सत्कार झाला पाहिजे. आणि तो इथेच झाला पाहिजे, पिंपरीमध्ये. कारण का की त्याची धोतक असेल की हो आम्ही सगळ्यांचे ऋण मानतो, आणि तो वारसा आम्ही पुढे चालू. कोणता नेमका वारसा आहे आपला? सगळ्यांना घेऊन बरोबर जाऊन काम करायचा वारसा आहे आमचा. जो दीन दुबळा आहे त्याच्यासाठी काम करण्याचा आमचा वारसा आहे. आमचा वारसा समता केंद्रीय आहे, हे लोकांना सांगायचं. आता पक्षामुळे, निवडणुकांमुळे कळतच नाही काय चाललंय. मताचं बेरीज, मतांची टक्केवारी, ह्यातनं लवकर बाहेर या. ती गरजेचं आहे, ते वेगळी गोष्टी, ह्यातनं लवकर बाहेर या. पुन्हा एकदा समता परिषद निर्माण झाली पाहिजे. बॅनर नाही समाजामध्ये, आणि कसलाही भेद घातला कामा नये. तुमची लग्न इंटरकास्ट झाली पाहिजे मुला मुलींची. इच्छा असेल तर मी 3 म्हणून सांगतो, किंवा जातीचे मित्र करू नका, जातीच्या गल्लीत राहू नका, फक्त जातीच्या कार्यक्रमात जाऊ नका. सगळे असले पाहिजेत. निकष सांगा, त्याला सांगा सगळं असतं, मी येईल, ते येणार नाही. आणि जमलं तर तुमचे मुलं मुली नातेवाईक कोण जर इंटरकास्ट करत असतील, पाठिंबा नाही दिला तरी चालेल, विरोध करू नका. विरोध करू नका. हळूहळू चेंज होणार आहे. त्या मुलांना आपला निर्णय घेऊ द्या. तुम्ही जाती चौकटीमध्ये सगळ्या गोष्टी केल्या, त्यांना विचार करू द्या. आता 40 वर्ष झालं, 50 वर्ष झाले, मुलांचे लग्न होत नाही, कारण जातीमध्ये लोकच मिळत नाही.
पण पर जातीमध्ये जमणार नाही. तो कितीही चांगली असू द्या, कितीही चांगला असू द्या. आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. आम्ही आम्हाला रोज फसवतोय, रोज फसवतो. रक्त भरताना विचार करता का रक्त कोणाचं आहे, का, कशामुळे? सिद्ध करा एकदाच हे असतं बाबा, हे सिद्ध करा. ते तुमच्या मानसिकतेमध्ये हो. पूर्वी होतं का? त्यापुढे करावं लागेल. आणि समतेचा पूल पुन्हा एकदा भरावं लागेल. मला असं वाटतं, मी 1 तास बोललेलो आहे. उन्हामध्ये तुम्हाला 1 तास असं ताटून ठेवणं, मी काय मास्तर आहे? मास्तर आहे, ती भाडाचा मास्तर आहे. माझा बाप मास्तर होता, मी मास्तर आहे, माझा आजोबा मास्तर होता. त्यामुळे बोलणे हा माझा धंदा पण आहे. पण समतेची भाषा बोलणे हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी मी इथं आलो की OBC SC ST एकत्र येते. मोहम्मदभाई स्टेजवर बसले, महिला मंडळ आहे, सगळ्या जाती धर्मातील लोक इथं आलेले आहेत. संख्या कमी असू द्या, संख्येला काही नाही, एकत्र येणं गरजेचं आहे. मला आज बराच वेळा असं वाटतं किंवा फुले आणि बाबासाहेबांचे पुतळे फार झाले, फोटो फार झाले, पण ते एकटे पडले. आम्ही त्याला एकटं पाडले. तुम्ही केले ना, आता बाजल आम्ही फक्त नाव घेतो. तुमचं नाव काय घ्यायचं? कारण त्याच्या अनुषंगाने आम्ही जातीतले माणसं एकत्र आणू शकतो, वर्गातले माणसं एकत्र आणू शकतो, SC ST OBC. का कुणाचं असं मला वाटत चाललं. हे माझं वाटणं जर तुम्ही खरं ठरवलं, खोटं ठरवलं, तर मला आनंद होईल. वेगळीपणा कमी करूया आणि तन मन धनाने एकत्र येऊया, पुढच्या पिढीला एकत्र आणूया. मी फुल्यांनी स्वप्न पाहिलं होतं की आई जर मुस्लिम असेल तर बाप हिंदू असावा, मुलं ख्रिश्चन असावी. म्हणजे काय, ज्याने त्याने आपला धर्म स्वीकारावा. एका घरामध्ये सगळे धर्म नांदतील हे स्वप्न फुल्यांनी पाहिलं होतं 200 वर्षापूर्वी. हो, अनेक लोकांच्या घरात फुल्यांचा फोटो सुद्धा नाही. अनेक लोक म्हणून OBC का घरात फोटो आहे का? नाही. मग फुलांबरोबर बाबासाहेब आहे का? अजिबातच नाही. आणि असला तर पाहुणे म्हणतात काय बात आहे. चांभार समाजाच्या घराचा फोटो जर असेल बाबासाहेबांचा तर पाहुणे त्याला म्हणतात काय भानगडे. आता आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. त्या काळी आदिवासींचा विचार केला होता फुल्यांनी. त्यांनी जंगलं त्यांना दिली पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांना ST शेड्यूल कास्ट असं नाम त्यांना आदिवासी म्हटलं नाही. जर आदिवासी म्हटले असते आदिम, तर भारतातले आदिम जाती काढल्या त्या वेगळ्या आहेत. काही आदिवासी पण काही वेगळे पण आहेत. मग सगळे म्हणलं आम्ही आदिवासी. काही निकष लावून, देवता असतील, परंपरा असतील, पुढचा विचार करू, पुढचा विचार करू. मग तुम्ही जर विश्वकोश पाहिला, महाराष्ट्रामधील आदिम जाती पहा कोण आहेत. मग काय करायचं? किती विचार, एका शब्दाचा विचार करलो, त्या शब्दामुळे काय होऊ शकतं. म्हणून आपण आत्ता आपल्या कृती जर केली, तुम्ही जर आत्ता पुन्हा सगळ्यांनी एकत्र मिळून सगळ्या जयंत्या केल्या, तुमच्या या पिढीला, पुढच्या पिढीला त्याचा फायदा होणार आहे. हा मेसेज जातो. तेव्हा घरामध्ये आपलं वर्तन बदल, तसं वर्तन बदलावं. कारण का, ही बदलाची नांदी या जयंतीमधून पुढे आली पाहिजे. आणि हे बळ मिळतं आपण एकत्र आल्यावर. हा लोक सगळे ऐकत आहेत, लोक म्हणत आहेत, हो म्हणत आहेत, काहीतरी एक खरं असलं पाहिजे. म्हणून आपण त्या अंगाने एकत्र येऊया. पुन्हा एकदा मी याचे कंपनीचे सर्व SC ST OBC, इतर शिवस्मारक असेल, विठ्ठल मंदिरचे मंडळी असतील, त्या सर्वांचे आभार मानतो, रजा घेतो. जय भीम, जय संविधान.